नमस्कार मंडळी, दीप सोम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे डिझर्ट रेसिपी आणि ती पण आपण बनवणार आहोत गाजरच्या हलव्यापासून. ही जेवढी दिसायला भारी दिसते तेवढी खायला पण खूपच यम्मी लागते. तर यासाठी आपल्याला सर्वात पहिले ह्याच्या आतली फिलिंग्स तयार करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे. मी इथे अमूलचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. आता हे दूध आपण दुधाला उकळी येईपर्यंत गरम करणार आहोत. जोपर्यंत दूध गरम होते, उकळ येते, तोपर्यंत आपण याच्यामध्ये कस्टर्ड जे ॲड करायचं आहे ते तयारी करूया. इथे मी नॉर्मल दूध घेतलेलं आहे. गरम घ्यायचं नाही आपल्याला, अर्धी वाटी नॉर्मल दूध घ्यायचं आहे म्हणजे साधा दूध. आणि मग त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घेतलेली आहे 2 चम्मच. ती पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला चम्मचने त्याच्यामध्ये घोळेपर्यंत आपल्याला चम्मचने हलवायचे. आता इथे दूध गरम झालेलं आहे आणि इथे आपण साखर टाकूया. साखर मी इथे घेतलेली आहे 6 ते 7 टेबलस्पून. आणि मग हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्या दुधामध्ये. आणि आता दूध मंद आचेवरतीच ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे कस्टर्ड पावडरचं मिल्क रेडी केलेलं ते टाकणार आहोत. ती पूर्ण वाटी भरलेली ते पूर्ण ह्याच्यात टाकायचं आणि पूर्ण घट्ट होईपर्यंत ते मंद आचेवरती असं शिजवायचं. तुम्ही पाहू शकता की ते घट्ट होत चाललेलं आहे. हे पूर्ण असं घट्ट होईपर्यंत मी चम्मचने तुम्हाला दाखवते. हे पूर्ण असं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे. गुठल्या झाल्या नाही पाहिजे ह्या दुधाच्या अजिबात. आणि आता हे आपलं झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. आता इथे आपण वरून एक लेअर टाकण्यासाठी क्रीम रेडी करणार आहोत. त्यासाठी मी इथे अमूलची क्रीम घेतलेली आहे आणि ती लगभग 6 टेबलस्पून आहे. आणि त्याचबरोबर इथे मी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. ते पण घेतलेलं आहे 6 टेबलस्पून. मी इथे अंदाजे घेतलेला आहे पण 6 टेबलस्पून प्रमाणे घेतलेलं आहे. ते दोन्ही आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तुमच्याकडे विस्क असेल तर त्याने एकत्र करून घ्या, नाहीतर मग हे विस्क ह्याच्याने एकत्र करून घ्या, नाहीतर मग तुम्ही मिक्सरमध्ये जरी एकदा फिरून घेतलं तर ते मिक्स होऊन जाईल. आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. आणि आता इथे आपल्याला व्हाईट ब्रेड घ्यायचे आहेत. व्हाईट ब्रेडचे मी 5 असे स्लाइसेस घेतलेले आहेत आणि त्याचे साईड्सचे कॉर्नर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. एकदम कट टू कट करायचे आहेत चारही साईडनी. आणि मग हे चारही साईड कट करून मग आपल्याला मध्ये असं कट करायचं आहे मधोमध बरोबर. म्हणजे जे आपल्या भांडं असेल, म्हणजे तुमच्याकडे जे काचेचं किंवा कसलं भांडं असेल ज्याच्यात तुम्ही ठेवणार आहात त्याच्याप्रमाणे तुम्हाला कट करायचे आहे. जर तुम्हाला कशी कटिंग जर मोठं पाहिजे असेल तर मोठं कट करू शकता, नाही तर त्या साईजप्रमाणे तुम्ही कट करू शकता. तर माझ्याकडे असं हे काचेचं टिफिन होतं, तर त्याच्यामध्ये मी असं त्याच्या साईजप्रमाणे मी कट करून घेतलेलं आहे. आता सर्वात पहिले मी इथे जो आपण कस्टर्ड आणि कस्टर्ड पावडरचं आणि मिल्कचं जे फिलिंग्स रेडी केलेली ती आपण इथे चम्मचने ठेवणार आहोत. आणि मग त्याच्यावरती आपण ब्रेडचे स्लाइसेस कट केलेले ते ठेवणार आहोत. आता ब्रेडचे स्लाइसेस वगैरे ठेवले. आता त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती गाजरचा हलवा फील करायचा आहे. गाजरचा हलवा हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केलात तरी चालेल. पण आता सीझन गाजरचा चालला आहे आणि गाजरचा हलवा जर आपण बनवलेला असेल तर तोच ह्याच्यामध्ये फिलिंग टाकू शकता. एवढं भारी लागतं ना, खूपच भारी लागतं. तुम्ही एकदा असं करून ट्राय करा. आणि जी फिलिंग्स आपण दूध आणि कस्टर्ड पावडरची जी बनवलेली ना ती थोडी जास्त टाका, म्हणजे ब्रेडला ते पकडली जाईल. आणि वरून आपण हे गाजरचा हलवा ठेवतो ना, मग ती जास्त टाकल्यामुळे ते फिलिंग्स दुधाची आणि कस्टर्ड पावडरची मग ते पकडलं जातं. कारण का गाजर आणि हे ब्रेडमुळे थोडं सुक्कं राहतं, म्हणून ती फिलिंग जरी जास्त टाका. म्हणजे ब्रेड कसे त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे भिजले जातात, म्हणजे ती दुधाची आणि कस्टर्ड पावडरची फिलिंग त्याला एकदम भरून घेते आपल्या ब्रेडला. आणि मग गाजरचा हलवा पण त्याच्यामध्ये एकदम मिक्स होऊन जातं. आता अशा प्रकारे आपल्याला सगळी फिलिंग व्यवस्थित भरून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता कशी एकदम जास्त टाकलेली आहे. आता ह्याच्यावरती आपण जी क्रीम रेडी केलेली ती क्रीम ह्याच्यावरती टाकणार आहोत. अशी क्रीम आपल्याला टाकायची आहे. आणि मग क्रीम टाकल्यानंतर काही ड्रायफ्रूट्स असतील आपल्याकडे, ते ड्रायफ्रूट्सचे छोटे 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 कट करून चॉपरमध्ये कट करून मग ह्याच्यावरती असे डेकोरेशनसारखं करायचं आहे, डेकोरेट करायचं आहे. आणि मग मी ह्याच्यावरती डेकोरेशनसाठी गाजर ग्रेट करून असं स्प्रेड केलेलं वरून, तर ते दिसायला पण एकदम भारी दिसतं आणि खायला पण
एकदम यम्मी लागतं. तुम्ही पाहू शकता कलर पण एकदम भारी दिसतो याचा. आणि आता ना हे आपण झाकण लावून 6 ते 7 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. हे पूर्ण असं थंड होण्यासाठी एकदम थंड होऊन द्यायचं याला. आणि आता तुम्ही पाहू शकता मी हे फ्रीजमधून काढलेलं आहे. 6 ते 7 तास पूर्ण मी घेतलेले याचे. आता हे तुम्हाला मी काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता कसं मस्तपैकी ते पूर्ण ब्रेड पण त्याला हे झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता कसं मस्त भरलेलं आहे, मलाईदार असं दिसत आहे. आणि मी याच्यामध्ये गाजर टाकल्यामुळे अजूनच ह्याची चव वाढलेली आहे, यम्मी झालेलं आहे. आणि तुम्हाला जर गाजरची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप्स होम किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.